नागपुर महानगरपालिका के सत्तापक्ष नेता पद पर वरिष्ठ नगरसेवक बाला नरेंद्र बोरकर की नियुक्ति की आधिकारिक घोषणा की गई है। यह घोषणा शहर भाजपा अध्यक्ष दयाशंकर तिवारी ने की। लंबे समय से महानगरपालिका के कामकाज का अनुभव रखने वाले बोरकर को पार्टी ने यह महत्वपूर्ण जिम्मेदारी सौंपी है। बाला बोरकर पिछले कई दशकों से नागपुर की राजनीति में सक्रिय है और उन्होंने विभिन्न पदों पर रहते हुए अपनी जिम्मेदारियों को सफलतापूर्वक निभाया है। उनकी नियुक्ति से यह स्पष्ट होता है कि सत्तापक्ष ने नगर निगम के सभागृह की कमान एक अनुभवी, निष्ठावान और सक्षम नेता के हाथों में सौंपी है। प्रशासनिक कार्यप्रणाली की गहरी समझ और आम नागरिकों से उनका मजबूत संपर्क उनकी प्रमुख ताकत मानी जाती है। पार्टी नेतृत्व को विश्वास है कि उनके नेतृत्व में महानगर पालिका में सत्ता पक्ष की भूमिका और अधिक प्रभावी होगी तथा शहर के विकास से जुड़े मुद्दों को मजबूती के साथ आगे बढ़ाया जाएगा। बाला बोरकर की नियुक्ति पर पार्टी पदाधिकारियों, नगर सेवकों और कार्यकर्ताओं ने उनका अभिनंदन किया और उन्हें नई जिम्मेदारी के लिए शुभकामनाएं दी। नागपूर महानगरपालिकेमध्ये मी चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि अवघ्या या 4 टर्म मध्ये मी स्थायी समिती अध्यक्ष, परिवहन समिती अध्यक्ष, नंतर ऑक्ट्रा समिती अध्यक्ष आणि उपनेता होतो महानगरपालिकेच्या सत्तापक्षाच्या। आणि आज माझ्यावर माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय दयाशंकरजी तिवारी, माननीय कृष्णाभाऊ, माननीय प्रवीणजी तटके, माननीय मोहनभाऊ मते यांनी आज माझ्यावर नागपूर महानगरपालिकेच्या पक्षनेता म्हणून ही जबाबदारी दिली आहे। मी त्यांचे आभारी आहो। मी सगळं नगरसेवकाला आमचे 103 नगरसेवक इथे मिळून आहे। आम्ही ती सर्व नगरसेवकांना घेऊन ती महानगरपालिका चालवीन आणि सर्व पक्षाला भी न्याय देण्याचे काम मी करीन आणि सोबत सर्व विविध पक्षाचे जे नगरसेवक असतील त्यांना भी मी सोबत एकत्र घेऊन महानगरपालिकेत काम करीन आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन काम करण्याची संधी आपण सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून देऊन आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात आपण काम करून हीच आपल्याला ग्वाही देतो। गटनेता ह्या 2 तारखेला आम्ही करणार आहोत आणि पूर्ण जे 102 आणि 101 आणि 101 शिवसेना असे आम्ही 103 लोकांचे गटनेत्याची 2 तारखेला आम्ही सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी करणार आहोत आणि 6 तारखेला महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती या तिन्ही निवडणुका आम्ही 6 तारखेला होणार आहे महानगरपालिकेच्या हाऊसमध्ये। आणि 2 तारखेला मला असं वाटतं की 2 तारखेला त्याचे फॉर्म बी आम्ही भरणार आहोत असं मला लक्षात येते की पार्टी जे मला आदेश करेल त्याच्यावर मी समोर हे करीन, प्रयत्न करीन।